मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इम्युनोमॉड्युलेशन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि इम्युनोमॉड्युलेशन म्हणजे काय असतं, त्याचे टाईप्स असतील किंवा त्याचे ॲप्लिकेशन असेल, वेगवेगळ्या जे काही फ्युचर आस्पेक्ट्स असतील किंवा त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला तर माझं एवढं सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम इम्युनोमॉड्युलेशन म्हणजे काय ते पाहूयात. तर इम्युनोमॉड्युलेशन हे असे एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये जे काही इम्युनो सिस्टीमचा रिस्पॉन्स असेल तो वेगवेगळ्या स्टिम्युलीसोबत तो ॲडजस्टमेंट केला जातो किंवा रेग्युलेट केला जातो, जेणेकरून काही कंडिशनमध्ये जे इम्युनो फंक्शन असेल त्याला इन्हान्समेंट केली जाते, त्याची जी ॲबिलिटी वगैरे असेल ती इन्क्रीज केली जाते. आणि काही वेळेस जे काही इम्युनो फंक्शन असेल त्याला सप्रेससुद्धा केलं जातं किंवा त्याला डिॲक्टिवेटसुद्धा केलं जातं. वेगवेगळ्या जे काही क्लिनिकल सिनॅरिओ असतात किंवा वेगवेगळ्या क्लिनिकल कंडिशन असतात त्याच्याद्वारे त्याच्यावरून ठरवलं जातं की जे काही इम्युनोमॉड्युलेशनचा वापर करून त्याची जी इम्युनो सिस्टीम आहे त्या पेशंटची किंवा एखाद्या ॲनिमलची वगैरे असेल किंवा जे काही कंडिशन असेल त्याची इन्हान्समेंट करायची आहे का सप्रेशन करायचं आहे. तर याचा वापर हा दोघे टेक्निकमध्ये होतो, म्हणजे इन्हान्समेंटसाठी पण होतो आणि सप्रेशनसाठी पण होतो, पण ते डिपेंड असतं वेगवेगळ्या क्लिनिकल सिनॅरिओमध्ये. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचे टाईप्स बघूया. तर पहिला टाईप आहे इम्युनो सप्रेस. तर पहिला जो टाईप आहे त्याचं मेकॅनिझम मेनली काय केलं जातं, जो की इम्युनो रिस्पॉन्सला इनिबिट करतो, जेणेकरून जे काही टिश्यूचं रिजेक्शन असेल किंवा कंट्रोल जे काही ऑटो इम्युन डिसीज असेल त्याला कंट्रोल करण्यासाठी मेनली हे जे काही इम्युनोसर्पेक्ट्स असेल सप्रेस ते वापरले जातात. तर सगळ्यात मेन जे एक्झाम्पल आहे ते आहे कॉर्टिकोस्टेरॉइड. तर हे काय करतं, जे काही इम्युनो सिस्टीममध्ये असेल त्याचं इन्फेक्शन असेल किंवा इन्फ्लॅमेशन असेल ते सप्रेस करण्यासाठी, किंवा जे काही इन्फेक्शन झालं असेल ते एखाद्या बॅक्टेरियामुळे एखाद्या व्हायरसेसमुळे ते इन्फ्लॅमेशन रिड्यूस करण्यासाठी आणि इम्युनो सिस्टीमला सप्रेस करण्यासाठी मेनली हे जे काही कॉर्टिकोस्टेरॉइड हे वापरलं जातं. तर मेनली हे जे काहीचं मेकॅनिझम आहे ते मेनली काय आहे की इम्युनो रिस्पॉन्सला इनहिबिट करणं, जेणेकरून जर एखादा टिश्यू जर इम्प्लांट करत असेल त्याचं रिजेक्शन प्रिव्हेंट करणं, म्हणजे जर एखाद्या पर्सनचे जर ऑपरेशन असेल त्यावेळेस त्याला काही टिश्यू वगैरेची बाहेरून जे काही आर्टिफिशियल त्याला काही गरज असेल तर त्याच्यामध्ये जे काही ऑटो इम्युन डिसीजला कंट्रोल करून जे काही टिश्यूचं रिजेक्शन वगैरे असेल ते कंट्रोल करून किंवा ते प्रिव्हेंट करून त्याच्यामध्ये याचा वापर हा केला जातो, जेणेकरून त्याची ॲबिलिटी वाढू शकेल किंवा सप्रेस करण्याची त्याच्यात ॲबिलिटी असते. तर मेनली जर कॉर्टिकोस्टेरॉइड हे जर पाहिलं तर ते इम्युनो सिस्टीमला सप्रेस करण्यासाठी आणि इन्फेक्शनला रिड्यूस करण्यासाठी. कारण काही वेळेस काय होतं, आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होतं त्यावेळेस मग आपली इम्युनो सिस्टीम ही ॲक्टिव्ह होते, जास्त प्रमाणामध्ये इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो. तर त्यावेळेस इम्युनो सिस्टीमला सप्रेस करण्यासाठी आणि इन्फेक्शनला रिड्यूस करण्यासाठी वापरलं जातं. तसं नंतर दुसरं जे काही इनिबिटर आहे कॅल्सिन्युरिन, त्याच्यामध्ये जो जे काही आहे ते टी सेलचं जे ॲक्टिवेशन असेल ते ब्लॉक करण्यासाठी. म्हणजे टी सेल आपल्याला माहिती आहे की टी सेल डायरेक्टली अटॅक करतं, जे काही ज्याच्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल असतात त्याच्यावरती, त्याच्या सरफेसवरती त्या डायरेक्टली त्या जाऊन त्या जे काही पॅथोजन असेल किंवा इन्फेक्शन असेल त्याला जाऊन बाइंड करतात आणि त्याचं डिस्ट्रक्शन करतात. तर मग ते जे काही टी सेलचं जे ॲक्टिवेशन असेल ते सप्रेस करण्यासाठी मेनली हे वापरलं जातं. त्याचे दोन एक्झाम्पल आहे सायक्लोपोरिन, त्याच्यानंतर टॅक्रोलिमस. ते हे दोन जे काही आहेत एक्झाम्पल इनिबिटर म्हणून वापरले जातात. त्याच्यानंतर काही अँटी मेटाबोलाइट्स पण असतात, जेणेकरून जे काही DNA सिंथसिस असेल ते इनिबिट केलं जातं. जे काही लिम्फोसाईट ही जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये DNA सिंथसिसचं इनिबिट करण्यासाठी वेगवेगळे जे काही अँटी मेटाबोलाइट्स हे देऊन त्याचे सप्रेशन वगैरे, DNAचं सप्रेशन वगैरे, सिंथसिस वगैरे रोखलं जातं. त्याच्यानंतर दुसरं जे काय आहे इम्युनोस्टिम्युलंट. तर इम्युनोस्टिम्युलंट काय करतं, जे काही इन्फेक्शन असेल किंवा कॅन्सर असेल त्याच्यामध्ये इन्हान्समेंट करतं. मी मगाशी सांगितलं जे काही सप्रेस आहेत ते सप्रेस करतं, म्हणजे त्याची जी ॲबिलिटी असेल ती सप्रेस करतं. पण हे जे इम्युनोस्टिम्युलंट असतील त्याच्या नावाचं स्टिम्युलंट म्हणजे इन्हान्समेंट करतं. हे इन्फेक्शन वगैरे असेल किंवा कॅन्सर वगैरे असेल त्या कंडिशनमध्ये इम्युनो रिस्पॉन्सला इन्हान्समेंट करण्यासाठी इम्युनोस्टिम्युलंट हे वापरले जातात. तर त्याचे एक्झाम्पल आहे सायटोकाईन. सायटोकाईन हे मेनली जे काही जे सेल असेल तिचं ॲक्टिव्हिटी प्रमोट करण्यासाठी वापरले जातात. काही जे काही वॅक्सिन असेल त्याच्यामध्ये स्टिम्युलंट हे ॲज अ ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी म्हणून वापरले जातात, जेणेकरून जे काही इम्युनो सिस्टीम असेल त्याचं एक्सपोज होईल त्या पॅथोजनला किंवा अँटीजनला, जेणेकरून त्याच्यामध्ये ॲबिलिटी येईल की
त्याला जे काही अँटीजन असेल किंवा त्याला डिस्ट्रक्शन करण्याची त्यात ॲबिलिटी जास्त प्रमाणात वाढेल किंवा जो इम्युनो रिस्पॉन्स असेल तो जनरेट होतो आहे, पण त्याला अजून पॉवर देण्याचे काम किंवा त्याला इन्हॅन्समेंट करण्याचं काम, इम्प्रोव्हायझेशन करण्याचं काम हे जे काही इम्युनोस्टिम्युलंट हे करत असतं. त्याच्यानंतर मोनोक्लोनल अँटीबॉडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये त्याचा मेनली काय उपयोग केला जातो, हे एक स्पेसिफिक टार्गेटला अटॅक करतं किंवा पॅथोजनला अटॅक करतं किंवा ट्यूमर सेलला अटॅक करतं आणि त्याला डिस्ट्रक्शन करण्याचं काम मेनली हे जे काही मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहे ते करत असतं. तर हे वेगवेगळे जे काही इम्युनोस्टिम्युलंट आहे ते इन्फेक्शनसाठी किंवा कॅन्सर सेलसाठी इम्युनो रिस्पॉन्सला इन्हॅन्समेंट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर जे काही बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर असतात ते काय करतात, इम्युनो रिस्पॉन्सला मॉडिफाय करतात विथ दी हेल्प ऑफ बायोलॉजिकल एजंट. वेगवेगळे जे काही बायोलॉजिकल एजंट असतील त्याचा वापर करून इम्युनो रिस्पॉन्सला मॉडिफाय केलं जातं, त्याचं मॉडिफिकेशन करून आणलं जातं. तर एक्झाम्पल जर पाहिलं तर ॲडज्युव्हंट, तर ॲडज्युव्हंट पण आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे. जर तुम्हाला तो इन डिटेल जर त्याचं जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर हे ॲडज्युव्हंट हे वॅक्सिनमध्ये ॲज अ कंपोनंट म्हणून यूज केलं जातं, जेणेकरून जी काही वॅक्सिनची जी इफेक्टिव्ह असेल किंवा त्याची ॲबिलिटी असेल ती इन्क्रीज किंवा इन्हॅन्समेंट ॲडज्युव्हंटमुळे होतं. त्याची ॲबिलिटी असेल किंवा त्याचं फंक्शन वगैरे असेल ते इन्क्रीज करण्यासाठी ॲडज्युव्हंटचा वापर हा केला जातो. काही चेकपॉईंट जे काही इनिबिटर असतात ते डायरेक्टली काय करतात, जे त्याला पूर्णपणे ब्रेक करतात इम्युनो सिस्टीमला आणि डायरेक्ट कॅन्सर सेलवरती अटॅक करतात. असे सुद्धा काही जे काही चेकपॉईंट इनिबिटर वगैरे असतात ते वापरले जातात आणि त्याचा पूर्णपणे त्या जे मॉडिफिकेशन वगैरे करून बायोलॉजिकल एजंटचा वापर करून इम्युनो रिस्पॉन्सला मॉडिफिकेशन केलं जातं आणि जे काही कॅन्सर सेल असतील त्याच्यावरती डायरेक्टली अटॅक हा केला जातो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इम्युनो सप्रेस असेल किंवा स्टिम्युलंट असतील किंवा बायोलॉजिकल मॉडिफायर एजंट असतील त्याचा वापर करून काही कंडिशनमध्ये सप्रेशन केलं जातं आणि काही कंडिशनमध्ये जर त्याला इन्हॅन्समेंट करायचं असेल तर त्याचा वापर हा केला जातो. तर मेनली याचं मेकॅनिझम काय ते आता आपण पाहूयात. तर सेल्युलर मेकॅनिझम जर पाहिलं तर हे काय करतं, लिम्फोसाईटला अफेक्ट करतं, त्याचं डिफरन्सिएशन आणि प्रोलिफरेशन घडून आणतं सगळ्यात पहिल्यांदा. आणि नंतर ज्याच्यावरती जे काही लिम्फोसाईट असतील किंवा ते एकदा ॲक्टिवेट झाले, त्याचं डिफरन्सिएशन वगैरे झालं, मग नंतर जे त्याच्यावरच्या जे सेल सरफेसवरती जे अँटीजन प्रेझेंटिंग सेल असतं ते ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट झाल्यानंतर डायरेक्टली त्या जे पॅथोजन असेल किंवा अँटीजन असेल त्याला बाइंड केलं जातं. हे झालं सेल्युलर मेकॅनिझम. तर मोलेक्युलर मेकॅनिझम काय होतं, अल्टरिंग सायटोकाईन सिग्नलिंग पाथवे. ज्या वेळेस ते अटॅच होत आहे त्या अँटीजन प्रेझेंटिंग सेलमुळे जे काही ॲक्टिवेट झालेले जे काही टी सेल असतील किंवा बी सेल असतील ते त्या याला अटॅच झाल्यानंतर, पॅथोजनला अटॅच झाल्यानंतर ते एक सिग्नलिंग पाथवे जनरेट करतं आणि त्याच्यात जो काही इन्फॉर्मेशन असेल त्या सेलपर्यंत, इंटर्नल सेलपर्यंत ते पाठवतं. त्याच्यानंतर सायटोकाईन जे काही सिग्नलिंग पाथवे रन झाल्यावरती त्यावेळेस जीन एक्सप्रेशन घडून येतं, मॉडिफाईड होतं जीन एक्सप्रेशन आणि इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो आणि त्या इम्युनो रिस्पॉन्स जनरेट झाल्यामुळे त्या सेलवरती डिस्ट्रक्शन करण्यासाठी किंवा अटॅक करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲबिलिटी येते. तर मग याच्यामध्ये काय केलं जातं, काही सेलमध्ये जे काही वेळेस काय होतं, जास्त प्रमाणात इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होऊन जातो. मग त्यावेळेस इम्युनो सप्रेशन जे काय आहे सप्रेस ते वापरले जातात. काही वेळेस जर त्या सेलमध्ये ॲबिलिटी नसेल ते पूर्णपणे अटॅक करण्याची, मग इम्युनो स्टिम्युलंटचा वापर करून किंवा जे काही बायोलॉजिकल मॉडिफायर एजंट असेल त्याचा वापर करून त्याची इन्हॅन्समेंट केली जाते, त्या सेलची ॲबिलिटी वाढवली जाते आणि तो डायरेक्टली त्या सेलवरती अटॅक करतो. तर असं त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं, जे काही इम्युनो मॉड्युलेशन आहे त्याचं. तर त्याच्यात आपण ॲप्लिकेशन पाहूयात. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. मग याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही इम्युनो सप्रेस असतात ते काही वेळेस काय होतं, रिजेक्शन वगैरे होतं. जे काय ऑर्गनचं वगैरे ज्यावेळेस ट्रान्सप्लांटेशन होत असतं तर त्यावेळेस ऑर्गनला जी बॉडी असेल ती सपोर्ट करत नाही किंवा रिजेक्ट करते, त्यावेळेस जे काही सप्रेस असतात ते वापरले जातात, जेणेकरून जे काही ऑर्गनचं जे काही ट्रान्सप्लांट होणार असेल ते रिजेक्शनपासून वाचवलं जातं. तसंच जे काही ऑटोइम्युन डिसीज असतात, म्हणजे जे काही कॉर्टिकोस्टेरॉइड जे आहे किंवा जे काही अँटीमेटाबोलाइट्स आहे ते जे इम्युनो रिस्पॉन्स आहे त्याला ओव्हर ॲक्टिव्ह होण्यापासून रिड्यूस करतात आणि जे काही वेगवेगळे जे काही ऑटोइम्युन डिसीज असतील ते होण्यापासून थांबवतात. तर कॅन्सर थेरपीमध्ये जर पाहिलं, जे काही आपण पाहिलं इम्युनोस्टिम्युलंट असतील किंवा चेकपॉईंट इनिबिटर असतील किंवा जे हे बायोलॉजिकल मॉडिफायर एजंट आहे
ते काय करतात, डायरेक्टली बॉडीची जी काही ॲबिलिटी असेल ती इन्हान्समेंट करतात आणि डायरेक्टली कॅन्सर सेलला टार्गेट करून डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. तर इन्फेक्शन डिसीजमध्ये जर पाहिलं, जे काही सायटोकाईन असतील किंवा वॅक्सिन म्हणजे जे काही ॲडज्युएंट असतील ते इम्युनो रिस्पॉन्सला बूस्ट करण्यासाठी वापरले जातात, जेणेकरून जे काही पॅथोजन असेल त्याचं डिस्ट्रक्शनही होऊ शकेल. तर हे त्याचे मेन ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतात. तसंच जर ॲप्लिकेशन पण आहेत त्याचे काही काही साईड इफेक्ट पण आहेत. इम्युनोसप्रेशनचं जर पाहिलं तर इन्फेक्शनचं कॉज होऊ शकतं, कारण की काही वेळेस काय होतं, इम्युनो रिस्पॉन्सवर जनरेट होऊन जातो की कंट्रोल करण्याचं काम जे काही इम्युनोसप्रेशन ते करतायत, पण काही वेळेस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि काही वेळेस काय होतं, जे काही इम्युनोसप्रेशन असेल ते टार्गेट स्पेसिफिक नाही झालं किंवा ते एखाद्या स्पेसिफिक टार्गेटला हिट नाही केलं, तर त्याच्यामुळे मॅलिग्नन्सी जी काय आहे किंवा मॅलिग्नंट तयार व्हायचं चान्सेस असतात. म्हणजे कॅन्सर सेल जे काय आहे त्याचं प्रोडक्शन होऊ शकतं. किंवा जे काही काय काही काही वेळेस काय होतं, जे काही वाउंड असेल किंवा जे दुखापत झाली असेल ती हिलिंग करण्यासाठी काही वेळेस डिले होतो इम्युनोसप्रेशनचा वापर जर केला असेल. तर हे त्याचे मेन काही साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर ते ॲबिलिटी त्याच्यामध्ये आहे, पण काही वेळेस जर डिले झालं तर त्याच्यामुळे जे काही हिलिंग वगैरे असेल ती प्रॉपर होऊ शकत नाही. जे काही इम्युनोस्टिम्युलेशन आहे त्याच्यामुळे जे काही ऑटोइम्युन रिॲक्शन असतील किंवा जे इन्फ्लॅमेशन रिलेटेड जे काही डिसऑर्डर असेल त्याचं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. पण मग काही वेळेस काय होतं, जे इम्युनोस्टिम्युलंट आहे काही वेळेस ऑटोइम्युन डिसीज एवढा म्हणजे पूर्ण ॲक्वायर करून घेतो बॉडीमध्ये, तर त्याच्यावरती इम्युनोस्टिम्युलंटचा जे काही ॲबिलिटी असेल तीसुद्धा त्याच्यामध्ये कमी होऊ शकते. काही वेळेस जे काही इन्फेक्शन असेल इतक्या प्रमाणात होऊन जातं की त्याच्यामुळे जे आपण किती इम्युनोस्टिम्युलंट जे काही वापरला असेल तरी त्याचा काही उपयोग होत नाही. तर काही त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. कारण की काही वेळेस काय होतं, जे काही गोष्टी त्याचे ॲप्लिकेशन पण असतात आणि साईड इफेक्ट्स पण असतात. तर त्याच्यामुळं त्याचे जे काही आपण वापर आहे तो नीट केला पाहिजे. कारण की ज्यावेळेस सप्रेशनचा वापर करायचा असेल त्यावेळेस सप्रेशनचा वापर केला पाहिजे आणि ज्यावेळेस स्टिम्युलंटचा वापर करायचा असेल त्यावेळेसच वापर हा केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर जर फ्युचर डायरेक्शन जर आपण पाहिलं तर एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या माणसाची जर इम्युनो प्रोफाईल जर असेल तर त्याच्यावर डायरेक्टली त्याच्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा एखादा इंडिव्हिज्युअल असेल त्याच्यावरती जे काही इम्युनो रिस्पॉन्स असेल तो आपण पूर्णपणे पर्सनलाइज एखादी ट्रीटमेंट तयार करून त्याच्यावरती आपण याच्यामध्ये त्याची ॲबिलिटी वगैरे असेल इन्क्रीज करू शकतो. म्हणजे जर एखाद्या पर्सनला एक स्पेसिफिक डिसीज झाला असेल तर ते माहिती की एखादा त्याला स्पेसिफिक डिसीज झालेला आहे, तर त्याच्यावरती एक स्पेसिफिक ट्रीटमेंट करून इम्युनोथेरपीद्वारे पर्सनलाइज इम्युनोथेरपीद्वारे आपण त्याच्यावरती त्याला ट्रीट करण्याचं काम हे करू शकतो. हे फ्युचरमध्ये आपण याच्या वेगवेगळ्या ह्या जे काही इम्युनोस्टिम्युलंट असतील किंवा सप्रेस असतील त्याचा वापर करून आपण करू शकतो. किंवा काही वेळेस काय होतं, कॉम्बिनेशन थेरपीचा वापर करून वेगवेगळे जे मेटाबॉलाइट्स असेल ते मल्टिपल यूज करून त्याची एफिशियन्सी ही इन्हान्समेंट करू शकतो आणि त्याचे साईड इफेक्ट्सपासून रिड्यूस करू शकतो. काही जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण पाहिलं, काही वेळेस त्याची ॲबिलिटी ही थोडीफार कमी राहून जाते. काही जे इन्फेक्शन असेल ते जास्त प्रमाणात होऊन जातं. मग वेगवेगळे जे काही मल्टिपल मेटाबॉलाइटचा वापर करून एकत्र करून त्याची इन्हान्समेंट आपण वाढवून त्याची इफिशियन्सी वाढवून जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट्स असतील ते आपण रिड्यूस करू शकतो. तसंच जर पाहिलं जे काही गट फ्लोरा असेल ते इम्युनो रिस्पॉन्सला इन्फ्लुएन्स करण्यासाठी कसं करता येईल त्याचे पूर्णपणे स्टडी आपण त्याचे अंडरस्टँडिंग हे आपण फ्युचरमध्ये आपण करू शकतो याचा वापर करून. आणि जर आपण पाहिलं तर हे इम्युनोमॉड्युलेशन आहे ते मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा जे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट असेल त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात वापरू शकतो, जेणेकरून जे काही इम्युनो सिस्टम असेल त्याचा रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी किंवा त्याचा सप्रेस करण्यासाठी वापरलं जातं. काही जे मेकॅनिझम आहे किंवा थेरपॅटिक स्ट्रॅटजी आहे ते ॲडव्हान्स करण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण मेनली जे इम्युनोमॉड्युलेशन आहे त्याचा करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इम्युनोमॉड्युलेशन हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.